रायगडमध्ये आज शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे। या सोहळ्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तसंच या राज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। याविषयी शिवप्रेमींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कल्पेश मामुणकर यांनी। रायगडावर पायी चालायला सुरुवात केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी येऊन विश्राम करण्यासाठी बसलेलो आहोत। यातच आम्ही एक संधी साधून घेण्याचा विचार केलेला आहे की ही जी 20 लोकांची टोळी आहे त्यांचं नेमकं कार्य काय आहे आणि त्यांच्या संस्थेचं नाव काय याबाबत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। तुमची संस्था जी आहे ती काय नक्की काम करते याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा। आम्ही 10वीची परीक्षा पास झालो। आम्ही 10वीची परीक्षा जी पास झालो, उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं असं जे ठरवलं तेव्हा ट्रेकिंगला जायचं असं आमच्या मनात आलं। पहिला किल्ला आम्ही केला माऊली शहापूरमध्ये। तो किल्ला केल्यावरती आम्हाला त्या किल्ल्यावरती दिसलं की किल्ल्यावरती ऑइल पेंटने नावं लिहिलेली असतात किंवा कचरा केलेला असतो। तर हे आम्हाला थोडंसं खटकलं। मग तेव्हापासून आम्ही जी सुरुवात केली की आम्ही जिथे पण ट्रेकिंगला जातो तर जाताना आम्ही मोकळ्या गोण्या घेऊन जातो। जसा जसा कचरा दिसेल तसं आम्ही एका ठिकाणी गोळा करतो आणि येताना सर्व खाली घेऊन येतो। अशा बरेच मोहीम आम्ही केलेल्या आहेत आतापर्यंत। किती वर्ष तुम्ही असे ही जी कार्य 2000 पासून करतो। गेली 14 वर्ष तुम्ही या गोष्टी करता। किती लोक तुमच्यासोबत जोडलेले आहेत? जसं आम्हाला म्हणजे कसं आमच्या शाळेतला ग्रुप आहे, पण काही लोक अशी आहेत की ज्यांना कार्य करण्याची इच्छा असते पण वेळ मिळत नाही किंवा एक प्लॅटफॉर्म मिळत नाही। मग अशी लोक आम्हाला जॉईन होतात आणि मग त्यांना घेऊन आम्ही अशी कार्य करत असतो। ठीक आहे। त्याचबरोबर आपल्याबरोबर अजून काही लोक आहेत, त्यांना विचारूया की किती वर्ष झाली तुम्ही येत आहे आणि किती लोक तुमच्यासोबत येत आहेत? हीच आमची 14 वर्ष झाली आम्ही ह्या कार्यामध्ये म्हणजे ह्या गोष्टीवरती कार्य करतोय। आम्ही त्यामध्ये सगळ्या मुलांनी आम्ही ठरवून एक संघटना निर्माण केली। त्या संघटनेचं नाव आम्ही ठेवले मी एक दुर्ग संवर्धक अशी एक संघटना, ज्यामध्ये आम्ही ज्या दुर्गांवरती आपण पाहताच की दुर्ग हे सगळे ट्रिप म्हणून येतात सगळे। त्यामध्ये तिथे येणार मुलींची नावं लिहिणार, प्लस त्यामध्ये तिथे आले की आपलं चिप्स खाणे, बिस्लरीच्या बॉटल्स बरोबर घेऊन जाणे, म्हणजे एक पिकनिक म्हणून दुर्गा आपण त्यांच्याकडे बघतो। म्हणजे आपण एक महाराजांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलं आहे। आज जेवढे किल्ले आहेत ते लोकांना आजपर्यंत माहिती नाही की महाराजांचे एकूण किल्ले किती आहेत। त्यामध्ये जे मोजके किल्ले आहेत म्हणजे रायगड झाला, राजगड झाला, असे मोजकेच किल्ले आहेत की जे लोकांना माहिती आहेत। म्हणजे बाकीचे नाही माहिती तर त्यापर्यंत आम्ही म्हणजे जे पुरातत्व विभाग आहेत त्यांना पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आणि त्यामध्येच आम्ही काही किल्ल्यांवरती जाण्यासाठी मार्ग नाही आहेत, मग ते मार्ग लक्षात देण्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या नावाने एक म्हणजे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग अशा वगैरे आम्ही प्लेट बनवलेले आहेत। त्या प्लेट आम्ही रस्त्याला लावतो, म्हणजे एक 5-5 किलोमीटरवर एक अंतरावर लावतो की जेणेकरून जो नौका जो ट्रेकर्स येईल त्याला समजावा की हा रस्ता किल्ल्याकडे, तो किल्ल्याचा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्यानं न जावा, त्यासाठी आम्ही संघटनेमध्ये हे करतो। कॅमेरामॅन संदीप रणपिसेसह कल्पेश मामुणकर, जय महाराष्ट्र, रायगड।